जा, चल, मी तू काय जा. सांगते याला पाठव तू अरे जा. भाई तुमचा पचर पचर चालू आहे, थांब. सर आत घुसू काय? अजून किती आत घुसणार आहेस पम्या? या या आत या. काय 3D पिक्चर बघतोय मी? मग वैभव सरांना तरी घाबरा रे, मार्क कापतात डायरेक्ट ते. जागा घ्या ए बाबन, ए नीट जागा घ्या, जागेवर उभे राहा. ही काय 4 मुलं आहेत माझ्या शाळेत मला कळत नाही. पम्या नीट उभा राहा. पम्या नीट म्हणजे हा पाय सोड आणि हा धर असं नसतं पम्या. नीट अवयव हलवू नकोस, शांत उभा राहा. अरे जीव आत घेणार आहे, एक तरी अवयव हलवलाच पाहिजे का? नीट उभा राहा. हा बोला, काय काम आहे? सर मला बोलायचंय. बोल शिवाली. सर काय झालंय ना, काय झालंय बोल. आम्ही सगळ्यांनी मिळून एक लिटर लिहून आणलंय सर. लिटर आणि सर आम्हाला एक मुद्दा आहे जो जोरात खटकलेला आहे, त्याच्यासाठी आम्ही सगळे इथे जमा झालोय सर. मला सुद्धा तुझं हे कॅरेक्टर जोरात खटकतं. मी कोणाला लिहू लिटर? मोठे गोस्वामी जाता. जीप सुरू सुरू चालते तुझे. नाही सर, जीप सुरू सुरू चालते तुझे. सर ऐकून घ्या ना सर, तुम्ही ऐकून तर घ्या ना. बोल बोल बने. काय नाही सर, आम्ही 40 जणांच्या सह्या आणल्यात सर, एकदा हो, सर. वाचून घ्या ना लेटर प्लीज. हो सर. 40 जणांच्या सह्या आणल्यात? हो हा सर. सर. अशी काय गोष्ट खटकली आहे तुम्हाला? द्या ए लेटर दे. मग तू कशाला करतोस हे? काय 4 मुलं आहेत माझ्या शाळेत. आवाज कुणी काढला? बरेच दिवस बघतोय मी माझ्या या सवयीवर. आवाज कोण काढतं? आवाज कोण काढतं? एकदा सापडा मला समक्ष, मग बघतो. सर वर्गात आहे, बोलव त्याला. सक्षम नाही, समक्ष. सॉरी सर. पत्र आणलंय. काय पत्र आहे? पत्री पुत्री पत्राप सर. हे काय? हे किती र घातलेत? पत्री पुत्री पत्रा प्रति पृथ्वी प्रताप सर असं आहे ना रे ते. पत्री पुत्री पत्राप सर. पत्र्यास कारण, पत्र्यास कसलो कारण आहे? कसला पत्रा? तुम्हाला ना 12:30 वाजता दुपारी ना पत्र्यावर ओणू उभं केलं पाहिजे. हसलात का? 12 वाजता शाळा सुटते सर. आगाऊपणा नकोय. आता लक्ष आहे तुझ्याकडे पम्या. कधी सापडा मला रंगे हात. तर पत्री पुत्री पत्रा सर, पत्र्यास काय? हा, काट्याशिवाय गुलाब नाही, आईशिवाय हे कशाला लिहिलंय? तर ते सुरुवातीला सुविचार मारतात ना पात्रात, तसा मारलाय. मारलेलाच आहेस तू सुविचार, त्याला जिवंतच नाही ठेवलेला आहेस. पुढे बसा. नको करू सा तू हे. हा, आईशिवाय. हा, हे झाले वाचून. माननीय, एक शब्द बरोबर लिहिलाय या पत्रात. माननीय, शाबास. येस भाई. सरांना आमचा लाल लाल बोका. सरांना आमचा लाल लाल बोका म्हणजे सर मी सांगते सर. सर आपण नाही का ते करतो सर सर ते करतो नाही का, आपल्याला असं खूप वाटलं की आपण एक शिरसाष्टांग नमस्कार. ते करतो ना, ते से लिहिलंय सर. शिरसाष्टांग नमस्कारची स्पेलिंग मिस्टेक. सरांना आमचा लाल लाल बोका कसं असेल? कुणी लिहिलंय हे? सर काय विचार करत होतास हे पत्र लिहिताना? तर ते माझ्या घरी बोका आहे ना, हम्म. तो कधी काय चुकला ना की असा येतो आणि शिरसाष्टांग करतो. बर, ते म्हणून मग लिहिताना आलं डोक्यात. पण मग लाल लाल का लिहिलंस? त्याच्या शेपटीखाली लाल डॉट आहे सर. ए, गप्प बस. गप्प बस. मला नाही वाचायचं हे पत्र. जे आहे ते तोंडी सांगा. सगळं चुकीचं लिहिलंय त्याच्यात.
सर मॅटर काय माहितीये काय काय सादिक भाईच्या एरियात आहेस? मॅटर काय म्हणजे नीट सांग. म्हणजे आता तो नवीन नवीन नियम काढला बघा हा. 10वीचा विज्ञान गणितात 20 मार्क भेटले तरी पास करणार, त्याच्यावर बोलायचं होतं. हा अच्छा हा कळ मला. नाही मलाही खटकलाय तो. मला माहिती आहे तुमची काय इच्छा आहे. तुम्हालाही असंच वाटतंय ना की 100 पैकी 35च मार्क असले पाहिजेत पास होण्यासाठी. नाही नाही, नाही सर. सर 20 पण लय होतील सर. सर मी काय म्हणते सर 12 चालतील आम्हाला. 12 12 चालतील सर. 12 नाही 7 करू पासिंग पुरते. 7. सर 7 मध्ये सलटवून टाका. पुढच्या वेळेस तुमच्याकडे येऊ. जबान आहे आपली. चड्ड्या विकतोय मी. पुढच्या वेळेस तुमच्याकडेच येऊ. चड्ड्या विकतोय मी बावळ्याट. सर सर काय आहे? लफडी नको. मी काय म्हणतो हा तुमचं जाऊ द्या आमचं जाऊ द्या 8ला डन करा ना. चालेल सर 8. अरे ए Final. फायनल जाऊ द्या आमचं जाऊ द्या. माझं काहीच नाही इथे. तुमचं चाललेलं आहे सगळं. आगाऊ कुठचे? अरे मला वाटलं माझे विद्यार्थी आहेत म्हणतील सर काळजी करू नका 100 पैकी 100 मिळवू. नाही यांना काय 7 मार्क पाहिजेत 8 मार्क पाहिजेत. ए लाज नाही वाटत का रे तुम्हाला? तर वाटते ना जाम लाज वाटते सर. म्हणजे मी तुम्हाला सांगतो मागच्या परीक्षेला 80 मार्काचा पेपर लिहिला विज्ञानाचा 3.5 मार्क मिळाले सर मला. 80 मार्काचा अभ्यास केला मी सर एवढा, त्यात त्यांना 3.5 मार्कच बरोबर दिसले. त्यांना लाज वाटली पाहिजे चेक करताना सर. तुला लाज वाटली पाहिजे. काय पेपर सोडवला होतास तू? हा काय उत्तरं लिहिली होतीस तू? दिव्याचा शोध कुणी लावला? अल्लादीनने. कुठला चिराग घासला होतास? अल्लादीनने लावलाय दिव्याचा शोध. ठीक है सर उसका छोड़ो. आपण बोलो. मार्केटमध्ये आपण बोलो. मार्केटमध्ये आहेस. नहीं कितने में देगा? कितने में? कानाखाली आवाज पडू तुझ्या. सर पासिंग. उसका छोडो अपने में बोलो. पावळट सर ना अजिबात तोंडात ना आवाज काढायचा नाहीयेस पम्या. तो तुझ्याशी बोलताना सुद्धा लाज वाटते रे मला. काय पम्या हे काय घातलंयस गळ्यात? सर आईने दिलाय सर. कुठली आई कवट्या देते गळ्यात घालायला? आईने दिलाय. लाज नाही वाटत तुला? आठव रे जरा आठव. मी जेव्हा 10वीत होतो तेव्हा तू या शाळेत 7वीत आला होतास की नाही? हा सर. 8 वर्षांनी रिटायर होईन रे मी. अजून 10वीतच आहेस तो. लाज नाही वाटत तुला? फक्त बाग गरम करायला येतोस का रे? कशाला येतो? शिक ना. नसेल शिकायचं तर वडिलांची वडापावची गाडी आहे तिकडे जाऊन काम कर. नाही सर आपल्याला पण शिकून मोठा व्हायचा आहे ना सर. तू नुसताच मोठा होतोय. शिक पण मध्ये मध्ये. आता तुझ्या मापाची चड्डी पण मिळत नाही युनिफॉर्म वाल्याकडे. एक फुल पॅन्ट घेतो ती कापून छोटी करतो आणि शाळेत येतोस तू. लाज वाटली पाहिजे तुला? काय काम आहे ते पटापट बोला. सर मी सांगते. काय आहे? 20 नाही पडणार सर आम्हाला. खरंच सर. सर नाही पडणार सर. सर आम्ही चौघांनी मिळून आहे ना सर एक सेमिस्टरला एक पेपर दिला होता सर. आम्हाला चौघांना मिळून 14 मार्क पडले होते सर. आम्हाला तरी 7 मिळाले, याला 2च मिळाले होते सर. आम्हाला इथे चौघांना मिळून 14 पडतात सर. 20 तर लांबच राहिले ना सर. हो, सर. सर तुम्ही पण डोकं लावा ना जरा यार. अक्कल वापरली पाहिजे सरांनी पण सगळं. प्लीज. मला बोलतेस तू हे? हा सर तुम्ही अक्कल वापरली पाहिजे, डोकं लावलं पाहिजे ना सर. वा वा शिवाली वा. तुझ्या संवादातली हतबलता आणि उर्मटपणा याचा जो एक सुरेख संगम साधून तू आता माझ्याशी संवाद साधलायस आणि त्यावर जो एक मूर्खपणाचा मुलामा दिलायस. हा कानाखाली आवाज काढेन. कानाखाली आवाज काढेन. मागे हो. अभ्यास करायला नको आणि मला सांगताय पासिंग मार्क वाढवा. सर काय आहे? आपण एक बोलू काय? नीट बोल रे पम्या. सर मेन चिक्की कुठे फाटते माहिती आहे? काय अर्थ आहे याचा? मेन चिठी कुठे फाटते याचा? तर म्हणजे मेन प्रॉब्लेम कुठे आहे हा असं? सर प्रॉब्लेम काय आहे problem, माहिती sir. आहे? असं आहे. बोल. सर मेन काय होतं माहिती आहे? 20 मार्काचा गणित आपल्याला येत असताना तर आपण शाळेत कशाला आलो असतो ना? बरोबर आहे सर. जिंदगानीमध्ये आपण कशाला? आपण मग तिथेच राहिलो असतो ना. गणित नको आहे सर हो जिंदगानीमध्ये. सर. वाटेल ते बोलू नकोस. गणित नकोय आणि हे नकोय आणि ते नकोय. काय गणिताचा काय प्रॉब्लेम आहे तुला? सर जिंदगानीमध्ये गणित नको आहे सर. आता बघा ना आपण एक्सपिरियन्स आहे सर. 7वी बोलू नको, 8वी बोलू नको, 9वी बोलू नको, 10वी बोलू नको. तू काहीच नको रे बोलू. तू तिकडेच आहेस अजून. तू तिकडेच आहेस. कसा बसा तू 8वीत गेला होतास, त्याच्यानंतर पुढे जात नव्हतास. कोविड आला आणि म्हणून 2 वर्ष पुढे ढकललंय तुला. 10वी पर्यंत नेलाय. तू नको बोलूस त्याच्याबद्दल काही. तसा नाही सर. आपण अनुभवातून बोलतोय ना. आपण बापाच्या वडापावच्या गाडीवर असतो ना सर. तिथला अनुभव आहे. जिंदगानीमध्ये गणित नाही. कोण आपल्या समोर आला ना 5 वडापाव दे 60 रुपये तोंडपाट्या आपल्या. अरे पण हे गणितच आहे ना पम्या. नाही सर. आता तुम्ही मला सांगा सर वडापावच्या गाडीवर कोण येतो ना असा बोलतो काय? एक चिटा वडापाव द्या, एक कॉस वडापाव द्या. तर वडापावचा व्यास नाही मोजत कोण. वडापावचा घास घेतात. भजीची त्रिज्या नाही, भजीची मज्जा घ्यायची असते सर. हा भाई. भले भले.
भले भले. कोण असतोस रे तू? हा, तुझं ऍडमिशन फाळणीत झालं होतं. कोण असतोस तू? लाज नाही वाटत? भले भले. हा, तर नाही ते भले भले असं आहे. कानाखाली आवाज काढेल मी. स्पष्टीकरण नको आहेत मला. कानाखाली आवाज काढेल मी. तो काही बोलेल, तुम्ही त्याच्यावर टाळ्या वाजवाल. अरे पम्या, जिंदगानी शी रे, काय शब्द आहे हा जिंदगानीत. आयुष्यात गणित असतं. आता तुझ्या वडापावच्या गाडीवर कुणीतरी 5 वडापाव मागतं म्हणून तू 60 म्हणतोस. 57 वडापाव मागितले तर काय करशील? आपण दुकान बंद करतो सर. मुळात सर 57 वडापाव कोण खातो त्याला शोधला पाहिजे आधी. सांग. अरे 57 वडापाव कुणी खात नाही रे, पण समजा 57 वडापाव मागितले तर हिशोब कसा लावशील? तर आपण त्याला हिशोब करायला सांगतो वडे बांधताना, आणि त्याला सांगतो की देख भाई भगवान देख रहा है. पोरगा असेल तर त्याला बापाची शपथ देतो, बाप असेल त्याला पोराची शपथ देतो. आणि भगवानचं नाम सांगितलं ना जिंदगानी म्हणजे सर ना सगळे लोक घाबरतात भगवानला. भगवानच फायनल आहे सर, गणित बिनीत काय नाही आहे सर. पम्या पम्या ए पम्या, हे भयंकर आहे पम्या. भयंकर बियंकर काय नाही सर, जिंदगानीमध्ये हेच आहे सर. सर तुम्हाला सांगतो ना भगवानच फायनल आहे. जो चोच देतो ना तो दाना पण देतो भाई. हा, जो बोल्ट देतो ना तो पाना पण देतो सर. आणि सर जो मोबाईल देतो तो चार्जर पण देतो सर. पण सर जो जीभ देतो ना तो स देतो असं होतच नाही सर. मागे 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 नका ना करू एवढा, नका ना करू एवढा. मेलोड्रामा चाललाय. अरे नका ना बाळांनो, ऐका ना रे. मला माझ्या शाळेचा 100% निकाल लावायचा आहे. तुम्ही 4 कारटी सतत मध्ये येत असता रे. वाह नापास. काय त्रास आहे तुम्हाला गणिताचा? कळत नाहीये का तुम्हाला गणित अजिबात? मी शिकवत जाऊ का? तसं सांगा. सोप्या सोप्या पद्धती आहेत रे माझ्याकडे गणितासाठीच्या. सोप्या पद्धतीने गणित शिकवू का तुम्हाला? चालणार आहे का? लक्ष देऊन ऐका. आज सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. कोण आवाज काढतं? सर, ना मी असं केल्यावर आवाज कोण काढतं? आम्ही नाही सर काय केलं. तुम्ही नाही काढत? 1 मिनिट. बने हा कर. तू नाही आहेस, तू नाही आहेस, कळलं मला. तू नाही आहेस. शिवाली हा कर. हा, तू सुद्धा नाही आहेस. ठीक आहे, हरकत नाही. हा कर. ए, चिडवायचं नाहीये मला. ए नाही, हा कर फक्त. हा कर. नाही तू पण नाही. पम्या हा कर. हा कर. कधीतरी सापडा रे मला रंग हात, मग तुम्हाला दाखवतो. चिडचिड 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 होते रे माझी तुमच्यामुळे. ऐका ऐका, तुम्हाला सोप्या सोप्या पद्धती शिकवतो गणिताच्या. चालेल सर. जमलं तर या वर्षी तरी पास व्हा आणि माझ्या शाळेतनं निघून जा. सोपी पद्धत सांगतो. एक काम करा दत्तू, समजा तुझ्याकडे 4 पोपट आहेत. अरे वा, मजा आहे तुझी. थँक्यू सर. नको ना रे बोलत जाऊस तू. नको ना बोलत जाऊस. दत्तू, तुझ्याकडे 4 पोपट आहेत. बने, तुझ्याकडे 12 चिमण्या आहेत. 12? सपोज 12 चिमण्या सर. 12 आणि- चिमण्या. हा, शिवाली तुझ्याकडे समजा 3 कबूतर आहेत. सर मला कमी कशाला देताय सर? ऐक ना फक्त बाळा, तुझ्याकडे 3 कबूतर आहेत आणि सर पम्या आपल्याला डेंजर द्या काहीतरी. हा सर. हा. बर बर. पम्या समजा तुझ्याकडे 8 काका कुवा आहेत. बेफाम. आ, तर आता हे जे सगळे पक्षी आहेत हा. ते हा, सर. एकमेकांमध्ये अशा पद्धतीने वाटा जेणेकरून सगळ्यांकडे समसमान पक्षी येतील. हा सर. चालेल हे सर. करतो आम्ही. चालेल, सर सर. 5 मिनिटं द्या. Yes. आम्ही एकदम वाटून घेतो सगळ्यांना. या लवकर. हे, भाई इकडे. भाई तू ते बोल ना. काय ते? हा बर, युअर टाइम स्टार्ट. नाही नाही चला. चला. मी काय बोलतो ऐक. हा. भाई मी लावतो हा हा घड्यावर. तुला हे बघ, हा. माझ्याकडे 12 चिमण्या आहेत हा. आणि तुझ्याकडे 3 कबूतर आहेत ना. हा, माझ्याकडे आहात. 3 कबूतर मला दे, हं. होऊन जाईल काम. कशाला देऊ? अरे आमच्या एरियात सादिक भाई आहेत ना, हं. ते कबूतर घेतात आणि पैसे देतात आपल्याला. आपण चायनीजला जाऊ ना सगळे. असं असेल तर मी देते ना सादिक बाईला, मला पैसे मिळतील ना भाई. हे अरे भाई तुला- 4 मिनिटं आहेत हा भाई. 2 मिनिटं. अरे ते 20 रुपयाने देणार. माझी वट आहे 25 ने देतात मला. अरे मग तू पण सोबत चल ना, मला पण 25 रुपये मिळतील ना माझ्या कबुतरांचे. अरे तसं नाही, मी गेलो तर कसं पटकन काम होईल ना. तुला ओळखत नाही काय नाही तर हे वेळ बरं आहे जाणार. यार, तुझी सिमनी उडून जाईल बूर. याचा पोपट पिसाटेल, माझा कबुतरांचं काय हा? अरे हिला भाई कळ- भाई ये 3 मिनिटं भाई पटकन ए, बोल. ए, या- बाई, याला- तू- थांब, तुमचं गणित कसं आहे भाई मी सांगतो तुम्हाला. तुझ्याकडे काय आहे? माझ्याकडे 12 चिमण्या आहेत. तुझ्याकडे काय आहे? माझ्याकडे कबूतर आहेत 3. ते माझ्याकडे पंचरंगी पोपट आहे. काय बोलतो? मी तुला देतो.
मला चिमण्या दे तू भाई तू पोपट दे चिमण्यांचा झोल मी भाई करतो तुला. भाई काय बोलतो आपल्याला 8 काका कुवा दिले आहेत ना हा. काका कुवाला सांगतो तुम्ही 8 काकी कुवा पटवा मग काहीतरी होईल रे हा, हा, चालेल. म्हणजे नाही, काका कुवा आहे तर मामी कुवा पण चालेल ना आपल्याला मौसा की कुआ भी लगेंगे ए, आजी भाई, कुवा पण एक लागेल मग मिनिट आहे. आपल्याला. थांब थांब आजी हे- कुवा पण हे लागेल. आजी दोन कुवा मिनिटं पण हे लागेल. बघ, त्याच्या आठ पटकन काका घे. कुवा, म्हणजे तुझ्याकडे किती तीन होतील कबूतर. सगळ्यांकडे? म्हणजे 3 कबूतर माझे माझ्या 3 चिमण्या ना कबूतर. मग हिला सांगतो ए, कबूतर भाई, देता ऐकायला अरे, नाही. तसं कुवा नाही पण यार. लागेल ना अरे आपल्याला. थांब यार आपण सलटवतो अरे पण ऐक ना आपलं इथे मॅटर अरे होईल आपली ना. गापची आहे सराबरोबर थांब तर आपण काय बोलतो तुम्ही आपल्याला काका कुवा दिला ना त्याच्याऐवजी तुम्ही आपला खेकरा द्या ना तुम्ही देणार खेकरा मग आम्ही देऊ ढेकरा आईच्या गावात मग हा? हा अरे अख्खं स्किट आणि तुझा हा पंच तुम्हाला ए, निघ. सर, ऐका. ऐका ना. सर,